नाही, तो आता असं आहे की हर घर जल या माध्यमातून आदरणीय प्रधानमंत्री मोदयांनी अतिशय महत्त्वाकांक्षी हा कार्यक्रम सुरू केला होता. त्याच्यामध्ये राज्य आणि केंद्र सरकारचा निधी अंतर्भाव होता. आता बऱ्याच ठिकाणी त्या जलजीवनमध्ये महाराष्ट्र जीवन प्राधिकरण असेल, अनियमितता मोठ्या प्रमाणात झाल्या आहेत किंवा जिल्हा परिषदेकडे सुरू असणाऱ्या योजनेमध्ये सुद्धा 5 कोटीच्या आत योजना बसवण्याच्यामध्ये अनियमितता झाल्या आहेत. त्यामुळे आता त्या प्रत्येक योजना 5 कोटीच्या 15 कोटी झाल्या आहेत, 20 कोटी झाल्या आहेत. MGPच्या योजनासुद्धा बऱ्याच ठिकाणी उद्भव नाही पाण्याचे, तरी पाईप खरेदी केले झाले, पाईप टाकण्यात आले, म्हणजे पाण्याचा उद्भव नाही आहे. एवढ्या अनियमितता झाल्याच्या नंतर दुर्दैवानं त्यामुळं त्या योजना कधी पूर्ण होतील, काही लोकांना कधी पाणी मिळेल, सारखे प्रश्न जनता विचारत असते. आता मला वाटतं या विषयामध्ये सरकारनं आता गांभीर्याने काही पावलं टाकलेली आहेत आणि आमचा प्रयत्न आहे की साधारण लवकरच्या लवकर त्या योजना पूर्ण व्हाव्यात, ज्यामुळे आपल्याला पाणी विस्तृतप्रमाणे जनतेला देता येईल. आता राज्य सरकारच्या दृष्टीने प्रयत्न सुरू आहे. या योजनेचं कुठेतरी राजकारण होईल असं वाटतंय, कारण या योजनेच्या विरोधामध्ये राजकारण होईल असं वाटतंय, कारण खासदार लंके आणि खासदार वाकचौरे यांनी देखील संयुक्त बैठक घेतली होती आणि ही अनियमितता किंवा भ्रष्टाचार समोर आला. असं आहे की विरोधी पक्षाचे आमदार खासदार असतील, त्यांना सरकार टीका करण्याचं त्यांचं कामच आहे. सरकार चांगलं काम करण्याबद्दल ते सरकारची स्तुती करायला लागले, त्यांच्या अडचणी वाढतात. आता म्हणून म्हटलं की ज्या ज्या त्रुटी समोर आलेल्या आहेत, ज्या ठिकाणी भ्रष्टाचार झाला असेल, अनियमित झाले असेल, त्या ठिकाणी कारवाई करू आपण. परंतु शेवटी अंतिमतः काय, योजना वेळेत पूर्ण होऊ शकली नाही हे वस्तुस्थिती आहे. पण ते आपल्याला आता मी आजच्या बैठकीमध्ये सगळ्या अधिकाऱ्यांना जिल्हा परिषद आणि MGPच्या निश्चित टाईमलाईन करून मला ऑगस्ट अखेरपर्यंत मला तुम्ही अहवाल द्या, म्हणजे मग आपल्याला अंदाज येईल की या योजना कधी पण पूर्ण होते. ठेकेदारांना राज्य शासनाकडून जे देयक आहे ते वेळेवर दिले जात नाही अशी देखील तक्रार या सगळ्या योजनेच्या अनुषंगाने होते. काय वस्तुस्थिती आहे? काय योजना इतक्या मोठ्या प्रमाणात सुरू झाल्या आहेत, कारण आपल्या 2000 मला वाटतं 24पर्यंत मुदत होती प्रत्येक नळ जोडणं, घरात नळ देण्याबद्दल. योजना सुरू झाल्या तर तेवढं थोडंसं आर्थिक नियोजन करावं लागेल, कारण आपल्याकडे सरकारमध्ये बाकीच्या काही योजना आपल्याला कराव्या लागल्यात, त्यामुळे निधीच्या मर्यादा येत होत्या. पण आता मला वाटतं लवकर का ते देयक देण्यासंदर्भात आता आपण सरकार पाऊल उचलत आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.